श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी आज तुम्हाला ही सहावारी साडी आहे. सहावारी साडीपासून मॅक्सी कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते. मी आता कटिंग करते. मापं टाकलेली आहेत ही आणि आता कटिंग केलेली आहे. हे आता हे मी पुढचा भाग केला आहे आणि हा पाठीमागचा भाग आहे. मी पहिल्यांदाच कट करत आहे आणि कशी होती बघू आता. शिवत आहे आणि साडीपासून मी सुरुवात करायला लागली, कारण साडीचं व्यवस्थित छान असं बसले की मग नंतर कापड आणून शिवायला बरं पडतं. हे अस्तर घातले हिरवा कापड. मी पाठीमागचा भाग ह्याचा गळ्याचा थोडाच कटिंग करते. नंतर मग कमी जास्त बघून दुसरे मॅक्सीचं हे कटिंग करताना दुसरं व्यवस्थित मापं टाकता येतं. मग हे व्यवस्थित बसलं नाही बसलं तर मग मापामध्ये चेंज करता येतं कुठे काय झाले बघून. कारण मी गोधड्या आणि ब्लाऊज शिवते आणि आता म्हटलं हे साडीपासून मॅक्सी कशी होती बघायसाठी मी हे आता कटिंग केले. आता हे हातोपे कटिंग करते. हातोप्याला कमी आता हे घालणार मी, अस्तरला लावत नाही मी. हे काय करताय? हे काय करताय? हात हात हात, बाया, बाहेर, स्लीव्ज. हां. साडी मोठी आहे ना, त्याच्यामुळे कापड हे गोळा व्यवस्थित साडी सरळ करायला पाहिजे पहिला. करते. साडी भरपूर मोठी आहे. तर आता मी हे कटिंग करते. मी छोटीच असं बाही तयार करणार आहे, जास्त मोठी नाही करणार. बस एवढीच करते. हे कटिंग बाईचं. बाहेरचं ते कुठे गेलं? मी 5.5 इंचाची बाही कटिंग करणार. 5.5 काय आहे? 5 आहे ती. 5 आहे, 5.5 घेतली. शिलाई अर्धा इंच जातं. आणि मुंडा आपली मी 6.5 घेते. 6.5 अधिक 1.5 6.5 7 8 घेते. म्हणजे गोल राऊंडचा भाग यायला पाहिजे भरपूर. 9.5 घेतले मी. इकडे पण 9.5 घेते. डायरेक्ट कटिंगच. कटिंग करते, शेप देते ना आता मी. कटिंग करून हे करते आणि इथून दोन इंच घेते. तिथून आता हे शेप देते, कारण मला प्रॅक्टिस झाली त्याच्यामुळे आता मी नाही शेप दिला तरी पण चालतो. माझी मी मापानं कटिंग करते. मी का कापताय? एक्स्ट्राचे हे कटिंग करून टाकते आणि हे पुढच्या भागासाठी अर्धा इंच आतून घेऊन
ते कटिंग करायला लागतं. हे कसं आता मला बाहेरचं सवय झाली त्याच्यामुळे हे करता माप टाकता नाही का टाकलं तर पण चालतं. आणि हे मध्ये सेंटरला हे जरासं कटिंग करायचं. आता मी घेर टाकणार आहे. इथपर्यंतचं कसं घेणार? हं? इथपर्यंतचं कुठलं ते घ्यायचं की सेमच घेतलं का ते? छे. निळं घेतलं नाही का? हं? ह्या साईडचं हे करू काय खाली घेरला का हे करू हेच राहू दे, हे हेच खाली. अस्तर घ्या हं. हे बघा ते फॉल लावलेलं आहे. हम्म. अस्तर आहे तिथपर्यंत घ्या म्हणजे फ्रील आले ते तरी हे चालतं. लावले ते खाली. चार अस्तर आहे ते हे आहे तिथपर्यंत घेतलं का? हा हं. फॉल लावला ना तिथपर्यंत तिथपर्यंत. घेते मी. फॉल आणि किती सेंटीमीटरचा असतं? तो तिच्या मोजाने तर किती ताईची उंची किती आहे? एवढी उंची आहे 12 इंचाची मी बॉडी उंची 12-13 एक कुठे ठेवली इथून हे 12 इंच 15 इंचाची मी बॉडी उंची काढलेली आहे. तिथून एवढी मी उंची घेणार आहे. किती इंच बसतं हे? 31 इंच. आता मला काही इथं फोल्ट मारायला लागत नाही त्याच्यामुळे मी डायरेक्ट घेणार 31 इंच. शिकायची ते कशाचा भाग कटिंग करतं? हे घेराचा भाग घेऊ. खालचा. खालचा घेर त्याचा घेर. हे कशाचं? हे असं ओतला एक कापड. त्याचं आपण एक हे पण लावलं तर चालते असं हे असतं ना हे साईडला झाडलं असं वगैरे हं. ते पण लावलं तर चालतं. गळ्याला मी जरा पट्टी काढणार घेणार हं. नाहीतर अस्तरची लावली तर पण चालतं. ती अस्तरची लावते गळ्याला. कुठं? गळापट्टी असं आणि ही हेला काढते काचपट्टी बटन पट्टी. बघू छान वाटली तर ही पुढे मी हे जोडणार आहे. हं. असं गोल गळायचं आहे ना बघू कशी वाटते आता. नाही तर प्लेन शिवलं तर बी हे लेस वगैरे असतं ना ते लावलं तर पण चालतं. हं. हं. तर मी हे शिवायला घेते. तर लगेच शिवायला. हो लगेच शिवून आता हं. हं. मोठं चालतं घेते. झालं एवढंच कटिंग? हो झालं.
माझे ह्याला काय शिवावं लागतं? हं? हं. ते आता अस्तर शिवून घ्यायला लागतं. हे सव्वाशे भाजलं असं. ह्या बाजूलाच लावायचं नाही. नसतं. मी पण परतणार आहे ना. हं. असं जरा कारण गोल गळा केला आहे त्याच्यामुळे मी आता हे काय करणार इथे जरा मी कटिंग करते गळा परतण्यासाठी. सळ आली का बघता. टच मारून घेऊया दोन्ही साईडला. टक्स मारते आता. हा एक पार्ट असलेला आहे. हा? वरचा भाग. तू शिकणार आहेस काय जरा? हं? मला आधी साधं साधं शिकवा. हं. आपली स्वतःची तरी शिवायला बनतात. फाटकं तुटकं. फाटकं तुटके. हं? हं. आता घरी मिशन आहेत म्हणून जरा आपण पण शिकायचं. हं. फाटकं तुटकं काहीतरी असेल तर आपलं कापड हे शिवायला कपडे बरे पडतात. हं. जरा पिको फॉल करा शिकायचं. ते हं. पण तुला नंतर बरं पडेल. आपली स्वतःची तरी घरची शिवू शकतेस तू. हं. हं? हं. बाहेर दुसऱ्यांना पैसे देण्यापेक्षा आपली थोडीशी बचत होती. हं. समजलं का सुनबाई? हं. आता काय करायचं हे पार्ट ह्याच्यावर टाकायचं. समजलं का? हं. हे असं हे शिवून घ्यायचं. एक एकच शिलाई मारले. कशाला? ह्याला हं. नाही अजून घ्यायचं आहे. ती कवर शिलाई करण्यासाठी. तुला पण थोडं थोडं जरा शिकवते हां काय. हं. हं? निघला का? कुठं काय फॉल्ट झालाय? काय झालं? ते सगळंच कसं काय एकत्र जॉईंट करताय? हो हो. आता हे हात बी जोडून घेते ना. हात आपले हे पॉईंटला पॉईंट असे आलं पाहिजे. समजलं का? असं जोडायचं. हे असं हात ते जोडून घ्यायचं. शिलाई बसत नाही झाली. बसत नाही. संपली की आपले हे रंगीतला दोरा संपलेला आहे थोडा आहे. चला ह्यो पण आपण वापर करू कारण तेवढा पण वेस्ट घालवायचा नाही. समजलं का? हं. बघू कसं येते शिलाई. इथे हे असं पॉईंटला पॉईंट यावं लागतं. समजलं का? हं. अजून एक शिलाई घेतली हां.
हो. म्हणजे उसवत नाही. लई काल मॅक्सी शिवायची होती मग आणि विचार चेंज झाला. मॅक्सी नको म्हणून आता ह्यो फ्रॉक शिवलेला आहे. छान झालाय फ्रॉक. कसं वाटतो? छान वाटतं ना? कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता जसा सपोर्ट केला तसं सपोर्ट करत राहा. खूप छान छान कमेंट येत आहेत, फोन येत आहेत. खूप छान कमेंट यायला लागल्यात. फोन पण येतात गोधड्या शिवलेलेचं माझे गोधड्या शिवून देताय काय म्हणून. ते कसं पुन्हा ठाण्याला आहेत, आम्ही इकडं कोल्हापूर साईडला आहे, त्याच्यामुळं ते लांब पडायला लागले. आणि कुरिअर करावं म्हटलं तर ते वजन जास्त होतं गोधडीचं. त्याच्यामुळं आता बघू त्यांनी कुणाकडनं तरी पाठवून देतो म्हटलं. दिले तर मग त्यांना शिवून द्यायचं. आणि हे आमचं खेडेगाव असल्यामुळं जरा लांब पडतं त्यांना भरपूर. जरा म्हटलं पेक्षा भरपूरच लांब पडतं त्यांना. ठीक. आणि शेअर करा.